नमस्कार मित्रांनो, आर-टीमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर कोणती महत्त्वाची कागदपत्रे लागतील याच्याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत. तर कोणकोणती कागदपत्रे लागतील आणि त्याचबरोबर जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर त्याच्या रिलेटेडसुद्धा व्हिडिओ आपण अगोदर बनवलेला आहोत. तर तो व्हिडिओवरती आय बटनवरती तुम्ही बघत असाल त्याच्यामध्ये क्लिक करून तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्शन लिंकमध्ये व्हिडिओची लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर अशा प्रकारे आपण ही माहिती बघितलेली आहे. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आरटीचा पोर्टल पाहत असाल, इथे पालकाकरिता काही महत्त्वाची सूचना सुद्धा इथे देण्यात आलेली आहे. ही सूचना तुम्ही बघू शकता की जी काही अगोदर 1 किलोमीटरची अट होती ती आता रद्द करून आता तुम्ही 1 ते 3 किंवा 3 किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरील शाळा आता उपलब्ध झाल्या आहेत. त्याच्यासाठी तुम्ही जो काही अर्ज भरला असाल तो एडिट करून त्याला परत तुम्ही 3 किलोमीटरपर्यंत शाळा निवडू शकता. अशा प्रकारची पालकाकरिता सूचना आहे. ही सूचना बघू शकता. त्याच्यानंतर खाली 11वा ऑप्शन आहे बघा की इथे मुदत वाढ देण्यात आली की अर्ज भरण्याची मुदत ही 25/3/2026 पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. आणि आता याच आरटी ऍडमिशन अंतर्गत कोणती महत्वाची कागदपत्रे लागतील ही सुद्धा आपण पाहणार आहोत की कोणकोणती कागदपत्रे लागतील. तर इथे बघू शकता की आरटी ऍडमिशन साठी कोणकोणती महत्वाची कागदपत्रे लागणार आहे. जर घटस्फोटित महिला असेल तर न्यायालयाचा निर्णय किंवा घटस्फोटित महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी लागेल आणि त्यानंतर कोणती कागदपत्रे लागतील तुम्ही खाली बघू शकता. विधवा महिलाचा जर मुलगा किंवा मुलगी असेल तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा विधवा महिला बालक आईचा रहिवासी पुरावा लागेल. अनाथ बालक असेल तर त्याच्यासाठी अनाथालयाची कागदपत्रे हे ग्राह्य धरण्यात येतील आणि दिव्यांग बालक असेल तर त्याच्यासाठी 40% चा जो काही प्रमाणपत्र असतो डिसेबिलिटीचा म्हणजे अपंगत्वाचा तो प्रमाणपत्र हा लागणार आहे. त्याच्यानंतर आधार कार्ड जे काही सर्वसाधारण किंवा वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलं असतील त्यांच्यासाठी हे डॉक्युमेंट लागणार आहेत. तर विद्यार्थी म्हणजे पालक यांचे आधार कार्ड किंवा विद्यार्थी म्हणजे जे काही विद्यार्थी असतील त्याचे अर्जाची पावती जरी असेल तरी तुम्हाला याच्यामध्ये अपलोड करायची असेल. जर नसेल तर तुम्ही पालकाचा आधार कार्ड तुम्ही ऑनलाईन तुम्ही जो काही फॉर्म भरत असाल त्याच्यामध्ये तुम्ही अपलोड करू शकता आणि अपलोड केल्याच्या नंतर जर तुमच्या मुलाचा ऍडमिशन होत असेल तर तुम्हाला कमीत कमी 90 दिवसाच्या आत शाळेकडे तुम्हाला त्याचा आधार कार्ड किंवा पावती हे सादर करायचं आहे. जर तुम्ही सादर करत नसाल तर अर्ज हा रद्द होऊ शकतो. ही एक महत्वाची इथे त्यांनी एक सूचना देण्यात आलेली आहे. जे काही सर्वसाधारण कॅटेगरीत येणारे मुलं असतील त्याच्यासाठी महत्वाची सूचना आहे. त्याच्यानंतर जन्मतारखेचा पुरावा सुद्धा लागणार आहे. त्याच्यामध्ये ग्रामपंचायत किंवा अंगणवाडी बालवाडीत रजिस्टर मधील जो काही दाखला असतो तो सुद्धा ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्याच्यानंतर रहिवासाचा आणि वास्तव्याचा पुरावा जे काही पालक असतात ते बाहेर शहरामध्ये राहत असतील आणि त्यांचा वास्तव्याचा किंवा रहिवासाचा पुरावा गावाकडचा असेल तर त्याच्यासाठी तुमच्याकडे जर रेशनिंग कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन किंवा तुमच्याकडे लाईट बिल असेल ते सुद्धा तुम्ही देऊ शकता. तो त्या ऍड्रेसचा असावा आणि जर तो नसेल तर तुम्ही त्याच्यानंतर एक आपला जो काही तुमचा बँक म्हणजे जी काही राष्ट्रीयकृत बँक असेल त्या राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक सुद्धा तुम्ही देऊ शकता. फक्त त्या ऍड्रेस आणि तिथला असला पाहिजे जिथे तुम्ही ऍडमिशन घेताय. तर अशा प्रकारचे हे महत्वाचे डॉक्युमेंट लागतील. आणि त्याच्यानंतर जर HIV बाधित असेल तर वैद्यकीय अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालयाचे प्रमाणपत्र लागेल आणि कोविड अंतर्गत एखाद्या पालकाचे म्हणजे एखाद्या बालकाच्या पालकाचा जर मृत्यू झाला असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागतील तर इथे बघा की पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्र अशा प्रकारचे डॉक्युमेंट हे जे काही कोविड मध्ये बालक ज्यांचे पालक दोन्ही किंवा एकाचं निधन झालं असेल तर त्यांचं इथे हे डॉक्युमेंट लागतील. तर अशा प्रकारे आरटी ऍडमिशन जर साठी महत्वाचे डॉक्युमेंट लागणार आहेत की कसा फॉर्म भरावा आणि कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप माहिती आपण एक अगोदर व्हिडिओ बनवलेला आहोत त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की आरटीचा फॉर्म कसा भरायचा आहे. त्याच्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. वरती आय बटन वरती व्हिडिओ आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपण आरटीचा फॉर्म घर बसल्या भरू शकतो. एकदम महत्वाची माहिती आपण दिलेली आहोत. आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.